हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इयत्ता 7वी मंथचं पुस्तकामधलं जो गणितचं आपलं सुरू आहे ते आपण इथून समोर रोज आपण अपलोड करणार. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 8 प्रश्न अपलोड केले होते. आता तिथून आपण समोर प्रश्न बघणार. ठीक आहे. चला तर स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा याच्यामधला व्हिडिओमधला आणि त्या पुस्तकामधला 9वा प्रश्न बघा. दोन संख्याचा लसावी 780 असून त्याचा मसावी 52 आहे. त्यापैकी मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. मग बघा सॉल्व कसं करायचं. पहिले काय करायचं आहे, जर दोन संख्याचा याच्यामध्ये लसावी दिलेले असेल तर काय करायचं, 780 लिहायचं आणि नंतर भागिले करायचं. जी मसावी असते मित्रांनो ते भागाकारामध्ये लिहायचं असतं. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं आहे. मग बघा सॉल्व करताना बघा की 13 चोक 52, 13नी भाग जातो बघा आणि 13 ख 78 आणि हा शून्य इथे बघा. परत नाही का 4नी भाग 60ला जातो, म्हणजे 4ने जर 60ला भाग दिलं तर 15 येतो. बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय मित्रांनो, मोठी संख्या विचारलेली आहे. मग याचे काय करायचे, याचे फॅक्टर पाडायचे. म्हणजे कसं की 15 कोणाच्या 5च्या टेबलमध्ये 3 नंबरला आहे. बरोबर. 5 ते 15 असे फॅक्टर पाडायचे. मग करायचं काय बघा, आता गुणाकार करायचं सोबत जी किती असते मसावी 52 यासोबत गुणाकार करायचं. याच्यासोबत पण 52नीच गुणाकार करायचा. आपल्याला दोघाचा जर गुणाकार केलं तर आपल्याला मोठी संख्या मिळून जाईल. आता बघा 5 गुणिले 52 जर केलं तर किती येतो, 260. बरोबर आहे. आणि नंतर बघा जर 3 गुणिले 52 केलं तर किती होतात, 160 होतात. तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये मोठा नंबर कोणते, ही असणार. ही एल म्हणजे मोठी बघा आणि स्मॉल म्हणजे काय, लहान. म्हणजे आपल्याला विचारलं काय की प्रश्नामध्ये मोठी संख्या याच्यामध्ये कोणती, तर बघा ही असणार 260, ही मोठी संख्या असणार. जर याच उलट विचारलं लहान संख्या कोणती, ही किती असणार याच्यामध्ये, 160 लहान संख्या असेल या ठिकाणी. जो ऑप्शन नंबर आपलं डी असणार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया समोरचा प्रश्न आहे दुसरा बघा. अशी 2 अंकी संख्या कोणती जिला 4, 5 व 6ने भागल्यास बाकी 3 उरते. तर आपल्याला असा प्रश्न आला तर काय करायचं, एकदम सोपी पद्धत आहे, ऑप्शन थ्रू जायचं. ठीक आहे. तर मी ऑप्शन बी घेतो, 63. ठीक आहे. तर 63ने काय करतो मी, पहिली संख्या काय दिलेली आहे, 4, 4नी भागून बघतो. ठीक आहे. आता बघा जर भागलं तर बाकी 3 उरते का आपण बघूया. तर बघा 4 1 4, बरोबर आहे. 6 बघा 4 1 4 उरला किती, इथं किती उरलं मित्रांनो, 4 म्हणल्यावर इथं उरले 2. बरोबर आहे. आणि 4 5 20 उरले किती, 3 उरले. बरोबर आहे. लागलं. आता दुसरं एकाला जर मित्रांनो लागलं तर तिन्हीला पण तोच ऑप्शन लागणार. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर बी असणार या ठिकाणी. ठीक आहे. कळलं. ऑप्शन थ्रूच आपल्याला सॉल्व करायचं होतं या प्रश्नाला. तर बघूया समोरचा प्रश्न. या ठिकाणी बघा समोरचा प्रश्न, 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती. असा प्रश्न आला तर काही नाही मित्रांनो, एकदम सोपा आहे, ऑप्शन थ्रूच जायचं आहे. पहिलं ऑप्शन ए घेऊया आपण. ए मध्ये बघा 2521 आहे. आणि बघा आता 2 ते 10 मध्ये कोणती संख्या घ्यायची, आपण 2 घेऊया, छेदामध्ये 2 लिहायचं. ठीक आहे. आता याला भागून बघायचं. बरोबर आहे. बाकी 1 उरते का बघा, बे 1 बे उरला. बरोबर आहे. आणि परत बे दोन्ही 4 बघा, बे दोन्ही 4 उरला, इथं 1 बे सखम 12. म्हणजे इथं बघा 1 उरला की नाही 1, म्हणजे उत्तर काय असणार आपलं, ऑप्शन नंबर ए. म्हणजे आपल्याला काय सांगितलं प्रश्नामध्ये की कोणते लहानात लहान संख्याला भागले की त्याचं 1 उरलं पाहिजे. मग इथे 1 उरलं की नाही, म्हणजे उत्तर काय असणार आपलं, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघूया. मग हा प्रश्न दिले आहे समोरचा, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 12ने भागले असता बाकी 5 उरते, 16ने भागले असता बाकी 9 उरते आणि 18ने भागले असता बाकी 11 उरते. हा प्रश्न आहे. मग याला पण बघा एकदम सोपी पद्धत आहे. आपण याला शॉर्ट पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणजेच काय, ऑप्शन पद्धतीने. मग काय करायचं, मी ऑप्शन बघा कोणते याच्यामध्ये तुम्ही सॉल्व करून बघायचं आहे. मी ऑप्शन सी घेतो. ठीक आहे. सीमध्ये बघा 137 आहे. काय, 137 आहे. मग 137 लिहितो आणि बघा छेदामध्ये काय करायचं आहे की 12ने आपण भाग द्यायचं आहे. त्याचं उरलं, 12ने भाग दिलं 5 उरते का आपण बघूया. तर छेदामध्ये काय करायचं आहे, 12 लिहून घ्यायचं आहे. आता भाग देऊया. बघा 12 1 12, बरोबर आहे. इथे उरला 1, 17 झाले. 12 1 12, बाकी किती उरले, 5 उरले. म्हणजे हा याच्यामध्ये लागू होणार. म्हणजे 16मध्ये भागितलं असतं तोच येणार. म्हणजे ऑप्शन नंबर आपला काय असणार मित्रांनो, सी याचं उत्तर असलं या ठिकाणी. कळलं मी काय सांगितलं. परत काय करायचं, तुम्ही या ऑप्शन सीला 12ने भागायचं
बाकी 5 उरते. नंतर अजून काय करायचं, 16ला भागायचं 9 उरते. परत 8ने भागायचं 11 उरते. 137ला भागून. ठीक आहे, कळालं? तर बघा समोरचा प्रश्न बघूया आता. या ठिकाणी बघा प्रश्न आहे, दोन संख्याचा लसावी 315 असून मसावी 21 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज कोणती आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. तर बघा कसं करणार, सेम याला पहिले काय करायचं, लसावी दिलेली आहे, लसावी किती दिले 315. मग काय करायचं, 315 लिहून घ्यायचं आणि छेदामध्ये बघा मसावी दिलेली आहे, कधी छेदामध्ये असते मसावी. ठीक आहे. आता याला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. बघा कशानं भाग जातो, बघा 7 त्रिक 21, 3 एक 3, इथं 0 लिहा आणि 3 पाची 15. बरोबर आहे, 15 आले इथं. आता बघा, तर आता 3ने 15ला भाग जातो बघा, 3ने 105ला भाग द्यायचा आहे. 3 त्रिक 9 होते, 3 त्रिक 9 उरला, इथे 15 झाले, 3 पाची 15. बरोबर आहे. आता बघा थोडं काहीतरी मिस्टेक झाली, बघूया थांबा. बघा मित्रांनो, थोडं आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडं मिस्टेक झालं तर, ठीक आहे, म्हणून मी पुश केलं. आता बघा आपण सॉल्व करूया प्रश्नाला. तर काय करायचं बघा, दोन संख्याचा लसावी 315 दिलेला आहे, मसावी 21 दिलेला आहे. मग काय करायचं, 315 लिहून घ्यायचं. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं, जी मसावी दिलेली आहे 21 लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता भाग द्यायचं बघा, 21 भाग देऊ आपण. 21 एक 21. बरोबर. इथं 1 आहे, इथं किती झाले मग 21 मग आता 21, इथं 31 आहे. आता 21, आता 31 मधून 21 गेले 10 राहतात. मग इथं किती झाले 105 झाले. मग 21 पाचा 105 होते. ठीक आहे. मग काय करायचं, याचं फॅक्टर पाडायचं. म्हणजे कसं की 15 कोणाच्या टेबलमध्ये, 5च्या टेबलमध्ये 3 नंबरला आहे. मग काय करायचं आता की जो मसावी आहे दोन्हीसोबत गुणाकार करायचं. आपल्याला दोन्ही संख्या मिळून जाईल, 21 गुणिले याच्यापर्यंत 21 करायचं. ठीक आहे. आता यांचं जर आपण याचं जर आपण काय केलं मित्रांनो, गुणाकार केलं, 21 गुणिले 5 केलं तर 105 येतो. बरोबर आहे. आणि नंतर 21 गुणिले 3 जर केलं, 3 एक 3 आणि 3 दोन्ही किती होतात, 21 त्रिक 63 होतात. बरोबर आहे. आता काय विचारलं समोर प्रश्नामध्ये, या दोन संख्याची बेरीज, या दोन संख्येची काय करायची, बेरीज केली की किती संख्या येणार बघा, 105 अधिक 63 किती होणार, 168. म्हणजे उत्तर किती असणार आपलं, 168. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा समोरचा प्रश्न बघूया. बघा समोरचा प्रश्न आहे, दोन संख्याची लसावी 300 मसावी 15 आहे, दोन्ही संख्या 2 अंकी आहे. बघा दोन्ही संख्या किती आहेत, 2 अंकी आहे इथं. ठीक आहे. तर बघा, तर त्यापैकी आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे. मग कसं बघा, सेम काय करायचं, मागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण बघितलं तर मागच्या याच्या प्रश्नामध्ये तसंच करायचं आहे. दोन संख्याची लसावी दिलेली आहे 300 लिहून घ्यायचं आणि छेदामध्ये काय करायचं, मसावी दिली आहे, छेदामध्ये 15 लिहून घेऊ, मसावी पण दिलेली आहे. बघा भाग देऊया. आता बघा 15 एक 15, 15 दोन्ही 30, हा 2 आणि हे एक तलचा 0. मग याचं काय करायचं आहे, फॅक्टर पाडायचं आहे. बरोबर आहे. कसं, 5 चौक 20, 5 चौक 20. ठीक आहे. आता बघा, आता मसावी किती आहे, 15 आहे. मग दोन्हीसोबत काय करायचं, 15ने गुणाकार करायचा आहे. यासोबत गुणाकार करा 15ने, यासोबत पण 15नेच गुणाकार करायचा आहे. तर बघा आता 15 पाची 75 होते, 15 पाची 75 आणि समोर बघा 15 चौक 60. बरोबर आहे. आता बघा यामध्ये मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो, 75 असणार, लहान संख्या 60 असेल. मग आपल्याला विचारलं काय, मोठी संख्या. बघा मोठी संख्या 75 आहे. ऑप्शन नंबर याचं काय असणार मित्रांनो, ए असणार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया समोरचा प्रश्न दिला आहे बघा, 2 अंकी दोन संख्याची मसावी 30 असून लसावी मसावीच्या 6 पट आहे, तर पहिली संख्या 60 आहे, तर दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. मग बघा कसा काढणार याला, तर बघा आता सॉल्व कसं करायचं आहे की बघा, आता इथं मसावी बघा, जी लसावी आहे, लसावी मसावीच्या किती 6 पट आहे. मसावी दिलेली आहे 30, म्हणजे 6 गुणिले 30 करा, आपल्याला लसावी मिळून जाईल. 6 गुणिले 30 केलेत किती होतात, 180 होतात. ही झाली तुमची लसावी. आणि गुणिले बघा, आता मसावी किती दिलेली आहे, 30 दिलेली आहे. आणि गुणाकार करा दोघांचं पहिले, 18 त्रिक किती होतात, 54 होतात. मग काय करू आपण, हे 54 इथं आणि वरचे हे 1 आणि 2 शून्य, हे 54 म्हणजे किती होणार, 5400. या दोघांचा गुणाकार. मग विचारलं काय की पहिली संख्या आपल्याला दिली आहे, मग छेदामध्ये किती लिहायचं, पहिली संख्या किती आहे 60 आहे, आपल्याला दुसरी संख्या शोधायची आहे. मग बरोबर आहे. आता हे शून्य कॅन्सल आहे, 6 एक 6, 6 9 54, म्हणजे दुसरी संख्या किती असणार मित्रांनो, 90 असणार या ठिकाणी. बघा हा 9 हे 0 90. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, या व्हिडिओमधला लास्ट प्रश्न आहे बघा. तर बघा प्रश्न काय दिलेला आहे, एका संख्येला 9ने भागले असता बाकी 8 उरते व 10ने भागले असता 9 बाकी उरते, तर
त्या संख्येची दुप्पट किती, बरोबर आहे. हा प्रश्न आहे. मग अशा प्रश्न बघा, असा प्रश्न आला तर बघा एक शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला, की एका संख्येला 9ने भागले असता, इथं 9ने भागले असता, इथं 10ने भागले असता. आता दोघाचं काय करायचं, गुणाकार करायचा आहे. 10 गुणिले 9 करायचं आहे, ठीक आहे. बाकीचं सोडून द्या. तर आपल्याला काय विचारलं, त्या संख्येचं दुप्पट करायचं आहे. तर मग बघा 10 गुणिले 9 किती होतात, 90 होतात. 90. आणि नंतर बघा काय करायचं आहे, की बघा याच्यामध्ये 90 झाले. 90मधून 1 मायनस करायचं. काय करायचं, 1 मायनस किती राहतो, 89. आता नंतर गुणाकार करायचा आहे, दुप्पट विचारलेली आहे त्या संख्या, म्हणजे या संख्येचं दुप्पट विचारलेली आहे. दुप्पट म्हणजे 2ने गुणाकार करायसोबत. आता 89 गुणिले 2 याचं जर गुणाकार केलं तर किती होतो, 178. म्हणजे या संख्येचं 89 संख्या दुप्पट जर केलं तर उत्तर काय येतो, 178. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. बघा या व्हिडिओमध्ये एकूण आपण 8 प्रश्न बघितले. आता समोरच्या व्हिडिओमध्ये आपलं लसावी आणि मसावी संपून जाईल, ठीक आहे. तर तोपर्यंत हे व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. कसं वाटलं ते पण सांगायचं आहे मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.